नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल. तुमच्यासोबत पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गणपतीसाठी लागतात ते गणपतीचे मखर ते आज आपण बघणार आहोत. तर आता आपण आलेलो आहोत अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशनमध्ये आणि इथे आपण बघणार आहोत गणपतीसाठी जे मखर लागतात ते आता आपण बघणार आहोत. तर चला जाऊया मित्रांनो. आता मी आलेलो आहे सह्याद्री नगरला, चारकोपला. इथे बँक ऑफ बडोदरा आहे. त्याच्याच बाजूला इथे आहे मखरचं डेकोरेशनचं सगळे साहित्य आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. चला जाऊया आतमध्ये आणि बघूया किती फुटापासून किती फुटापर्यंत आपल्याला इथे मखर बघायला मिळतात ते. इथे बघा ॲड्रेस लिहिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे बघायला मिळेल. आता आपण हा मखर बघतोय. दादा याच्याबद्दल मखरबद्दल माहिती सांग ना दादा. हे नंदी वॉटरफॉल आहे. हां हे 2.5 फुटा मूर्तीसाठी आहे. 2 ते 2.5 फूट मूर्तीसाठी सुटेबल आहे. हां ह्याच्यामध्ये बघू शकता तर हे वॉटरफॉल आहे. हां फोममध्ये आहे बनलेलं. ह्याच्यामध्ये खूप सुंदर आहे. फोम शीट, रबर शीट आहे. हां असं तो आणि विथ लाइटिंग आहे. हां 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 ह्यामध्ये मागे महादेवला लाइटिंग आहे. ओके. हे बघा खूप सुंदर आहे. हे विठ्ठल आसन आहे. हां ह्याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती बसते. हे टोटल हाईट आहे याची 3 फूट. ह्याचा बेस जो आहे तो 3x2चा येतो. हां आणि हे तुम्हाला टोटली फोल्डेबल असे भेटतात पीस. हां हां आणि ह्याचं टोटल बॉक्स पॅकिंग होतं. हां हां ह्याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसेल? 1.5 ते 2 फूट. ओके. हे मंगलमूर्ती आसन आहे. खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पण 2 फुटाची मूर्ती सहज बसते. हां हे फोम आहे. मागे रबर शीटमध्ये कार्विंग केलेली आहे. हां हां ग्रास शीट लावले आणि त्याच्यावरती पण रबर शीटमध्ये ते नाव कोरलेलं आहे. ओके. हे बघा मोर पण आहेत बाजूला, दोन्ही बाजूला मोर आहेत आपल्याला बघायला मिळते. परत मग हे बिग कोयरी आसन आहे. हां ह्याच्यामध्ये पण 2 फुटाची मूर्ती बसते. हे पण खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये 2.5 फूट पण साईज येते, ज्याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती बसेल. ह्याच्याकडे आपल्याला 2 साईज आहेत. 2 साईज येते ह्याच्यामध्ये. हां हे 3 साईज आहेत. हां 2 फूट, 2.5 फूट, परत मग ही 3 फूट आहे. हां आणि ह्याच्यापेक्षाही मोठी 4 फूट अवेलेबल आहे. म्हणजे ती सहज 2.5 फूट मूर्तीपर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला भेटेल. हे लंबोदर आसन आहे. बघा. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 साईज येतात. हां एक 2.5 फूट आणि एक 3 फूट. हे बघा ह्याच्यामध्ये लाइटिंग पण आहे. प्रत्येकामध्ये लाइटिंग मिळणार लाइटिंग आपल्याला. सहित येणार. हां आणि हे टोटल फोम, रबर शीट हे मटेरियल. ओके. हे मोरपंख आसन आहे. मोर पण आहे. ह्याच्यामध्ये 1.5 फूट मूर्ती ते 2 फूट मूर्तीसाठी ही आहे. हां आणि ह्याच्यामध्ये जर बघू शकत असाल तर हे झोपडीसारखा लुक दिलेला आहे तुम्हाला. हां हां हे वरती. बघा. परत हे सुखकर्ता आसन आहे. हे पण तुम्हाला 3 ते 4 साईजमध्ये अवेलेबल होईल. हां 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट आणि 4 फूट. ओके. हे श्री आसन आहे. श्री आसन बघा हे खूप सुंदर इव्हेंटचा वाटतंय. लुक ह्याच्यामध्ये उतरवण्यात आलेला आहे. हा. पण हे टोटली फोम शीटचं बनलेलं आहे. फोल्डेबल आहे. हां हे असे आहेत फोल्डेबल. तुम्हाला फक्त अटॅच करावे लागतात. म्हणजे आपण हे वर्षानुवर्ष वापरू शकतो. वापरू शकतो. हा. त्याला काही होत नाही. हे फोल्ड वगैरे, डॅमेज वगैरे होत नाही. हां 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 परत हे डायमंड आसन आहे. हे बघा. ह्याच्यामध्ये सुंदर सुद्धा तुम्हाला 2 साईज येतील. 2.5 फूट, 3 फूट. न्यू मोरिया आसन. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 फूट आणि 3 फूट आणि 4 फूट पण आहे ह्याच्यामध्ये. हां त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फूट, 1 फूट मूर्तीपासून ते 3 फुटा मूर्तीपर्यंत तुम्ही याच्यामध्ये मकर घेऊ शकता. ओके ओके. हे नंदी आसन आहे. हे बघा नंदी आसन. त्याच्यामुळे लाइटिंग खूप सुंदर वाटते बघायला गेलं तर. हे पण हे स्टँडवरती आहे. हां आणि हे टोटली सनपॅक शीट, रबर शीट अशापासून बनवलेलं आहे. ओके. हे गणेश कमान आसन. हां ह्याच्यामध्ये पण सेम मटेरियल आहे. तुमचं सनपॅक शीट आहे, रबर शीट आहे. हां हेही तुम्हाला 1.5 ते 2 फूट मूर्तीसाठी सहज आहे. आणि ह्याच्यामध्ये बघू शकत असाल तर साईडला हे हत्तीचे हे बनवलेलं आहे डिझाईन. हां जे तुम्ही कुठेही ठेवू शकता. असे बाहेर पण ठेवू शकता किंवा आत पण ठेवू शकता. ओके ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 ते 2 फूट मूर्ती सहज बसेल. हे महालक्ष्मी आसन आहे. हां ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट आणि 4 फूट असे 4 साईज भेटतात. हां हां त्यामध्ये परत मग हा वक्रतुंड आसन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला
2.5 फूट आणि 3 फूट मूर्तीसाठी भेटेल साईज. ओके. हे आहे मोदक आसन. हां. ह्याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती सहज बसते. ओके. परत मग हे वक्रतुंड आसन आहे. हां. नटराज आसन आहे. ह्याच्यामध्ये 2.5 फूट आणि 3 फूट साईज येईल हां. टोटल हाईट. ओके. ह्याच्यामध्ये 2 फूट मूर्तीसाठी अवेलेबल आहे. हे हे बघा तुम्ही खूप बघू सुंदर शकता आहे असं बालाजी प्रत्येक पीसला लाइटिंग आहे. हां, प्रत्येक कमानला, प्रत्येक पिलरला, मागे सीटला, प्रत्येक तुमच्या स्टेपला लाइटिंग आहे इथे. हां हां. खूप सुंदर आहे बघा. परत हे मोरपंख असं टेम्पल आहे. हां. याच्यामध्ये तुम्हाला 1.5 फूट ते 2 फूट मूर्ती बसेल. ओके. काय करूया, खाली घेऊया की वरती घेऊया? खाली घेऊया. हे जंगल आसन आहे. हे जंगल आसन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 साईज भेटते, 2.5 फूट 3 फूट. हे हवेली मंदिर आहे श्री गणेशाय नमावाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 साईज भेटेल, एक 2.5 फूट आणि 3 फूट साईजमध्ये. ओके. हे 1 फूट मूर्तीसाठी आहे. हां. बरं, मग हे मोरपंख आहे. हे सुद्धा 1 फूट मूर्तीसाठी आहे. हां. मगाशी आपण मंगल मूर्तीचं जे 2 फूट आसन बोललो ना, हां, ते मोठं हे- बघितलं आता आपण. हे हे मोठं आहे. छोटं आहे. हे छोटं आहे 2 ना? फूट टोटल हाईट आहे. याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती बसते. ओके. हे आपलं वरांडा टेम्पल आहे. हे बघा खूप सुंदर आहे. ह्याच्या दोन्ही बाजूला बघा आपल्याला मोर बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये मोर आहे. परत मग ह्याचे 2 फूट मूर्ती ह्याच्यामध्ये येईल. हां हां. ट्यू मिरर आसन आहे. हां. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 फूट मूर्ती सहज बसेल. ओके. हे लाकडी पीस एक सॅम्पल बनवण्यात आलेला आहे. हां. याच्यामध्ये तुम्हाला 1 फूट मूर्तीसाठी आहे हे. हां हां. परत मग हे शिवाजी महाराजांचं आहे आसन. यामध्ये 2 साईज आहेत, 2.5 फूट आणि 3 फूट. ओके. हे सरस्वती आसन आहे. हां. याच्यामध्ये तुम्हाला 1.5 फूट मूर्तीसाठी हे आसन येईल. ओके. हां. 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. हे बघा खूप सुंदर वाटतंय. 12 ज्योतिर्लिंग आसन हे 2 फूट मूर्तीसाठी आहे. हां. पर मग हे गणेश बैठक आसन आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2.5 फूट आणि 3 फूट हे 2 साईज आहे ना. अच्छा. हे विठ्ठलाचं आहे आसन, हां. राजा पंढरीचा वरती लिहिलेलं. हे टोटल हाईट याची 2.5 फूट आहे. हां हां. ह्याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसेल? 1.5 फुटाची मूर्ती बसेल याच्यात. ओके. हे अष्टविनायक आसन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 फुटाच्या मूर्तीसाठी हे अवेलेबल आहे. आणि याच्यामध्ये साईज आपल्याला टोटल मिळेल? हाईट याची 3 फूट आहे. याच्यात साईज मिळेल आपल्याला? नाही, याच्यामध्ये ही सिंगल साईज आहे. ओके. हां. हे महादेव आहे. हां. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 फुटाची मूर्ती सहज बसू शकता. ओके. हे तुमचं मॅजिक आसन आहे. हां. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर हा ओम जो आहे तो रिफ्लेक्ट होतो लाईट. हां 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 हां. दिसतोय. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 साईज येतील, एक 2.5 फूट आणि 3 फूट टोटल हाईटमध्ये. ओके ओके. परत मग हे अष्टविनायक आसन आहे. हां. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 साईज आहेत, 2.5 फूट आणि 3 फूट. ओके. आणि हे स्वामींचं आहे आसन. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 साईज अवेलेबल आहेत. टोटल हाईट 2.5 फूट आहे, हां. 3 फूट आहे आणि 4 फूट आहे. आणि हे एक राऊंड आसन आहे जे की 4 फूटमध्ये अवेलेबल आहे. टोटल हाईट याची 4 फूट आहे. हां. हे टोटल फोम शीटमध्ये बनवलेलं आहे. ओके. खूप सुंदर आहे. ह्याच्यामागे लाइटिंग पण खूप सुंदर दिसते बघा. हे सुद्धा बालाजी आसन आहे. हां. याच्यामध्ये तुम्हाला 1.5 ते 2 फूट मूर्तीसाठी आहे. हे ब्राऊन मंदिर आहे टेम्पल. हे सुद्धा टोटली फोममध्ये बनवलेलं आहे आणि हे 1.5 फुटा मूर्तीसाठी आहे. बघा खूप सुंदर आहे. हे केदारनाथ आसन आहे. हां. हे 1.5 ते 2 फूट मूर्तीसाठी आहे. अच्छा. ओमकार टेम्पल. हां. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमची 2 फूट मूर्ती आरामात सहज बसू शकते. हे पिकॉक आसन आहे. बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमची 2 फूटपर्यंत मूर्ती बसू शकते. हां हां. असेल तर हे सगळे फोममध्ये बनलेले आहेत 1 फूट मूर्तीसाठी. हां. तर हे डिझाईन आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे असे टोटली तुम्हाला 1 फूट मूर्तीसाठी हे सगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत फोममध्ये. हे सगळे आहेत ना इथे? हो हो, इथपर्यंत आपलं हे पिलर आसन आहे. तर दादा आपल्या इथे स्टार्टिंग प्राइस काय चालू होणार आहे?
बघा हे 1 फुटाच्या मूर्तीसाठी आहेत ते 2800 पासून चालू होतात पुढे. हां साईज वाढेल तसं तिथे प्राइस पण वाढते. ओके हां हां